नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे काव्याला आता तिला साडी दिली जात असते. काव्यासोबत इकडे घरातले सगळे खुश आहेत. मानिनी ज्या काही गोष्टी करत आहे त्या खूप आनंदाने करत आहे. मानिनी काव्याला साडी देते, त्याचबरोबर तिला हळदी कुंकू लावते, औक्षण करते, म्हणजे तिची ओटी भरते आणि मनापासून काव्याचं कौतुक करत आहे. तेव्हा मात्र तिथं असलेली रम्या आणि वसू यांच्या पोटात मात्र खूपच दुखायला लागलेलं आहे, कारण त्यांना ही गोष्ट पटतच नाही. त्यानंतर काव्या आणि पार्थ दोघही जोडीने मानिनीला नमस्कार करतात. मानिनी त्यांना भरभरून आशीर्वाद देते. ही गोष्ट काही या दोघांना पटत नसते, कारण लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि दोघांनीही छान तयार व्हायचं आहे असं त्यांना मानिनी आवर्जून सांगते. तेव्हा मात्र इकडे आता अचानक मानिनीच्या डोळ्यांवरती हात ठेवलेला दिसतो. मानिनीला कोण आले हे माहिती नसतं. मानिनी म्हणते की युग. तेव्हा युग म्हणतो कसं काय ओळखला आई? तेव्हा मानिनी म्हणते का नाही ओळखणार, हॉस्टेलला राहणारा माझा मुलगा इतक्या दिवसांनी परत आला तर ते आईला ओळखू येणारच आहे. तेव्हा युग सांगू लागतो की आई तुला माहिती आहे का, यावेळेस ना मी तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन सुद्धा आलेलो आहे. कारण तेव्हा सगळेजण विचारू लागतात काय झालं सांग युग. युग सांगू लागतो की मी युनिव्हर्सिटीच्या टॉप 5 मध्ये रँक केलेला आहे. हे ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. फायनली युगमधल्या ज्या अचिव्हमेंट आहेत, युगमध्ये जे पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ते चांगल्या पद्धतीने घडत आहेत हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. युगमध्ये जो बदल होत आहे तो खरंच पाहण्यासारखा असतो. तेव्हा युग म्हणतो मागच्या वेळेस मी तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास दिलेला होता. तेव्हा पार्थ आणि मानिनी सांगू लागतात की नाही रे बाळा, तुझा त्रास कसा होईल आम्हाला सांग बरं, असं म्हणत त्याचं कौतुक करत असतात. त्याचवेळी मानिनी म्हणत असते हे बघ युग, कसं आहे माहितीये का, तुझ्याबरोबर कसं आहे या देशमुखांच्या घरामध्ये तू जसा आहे ना लाडका, तसाच बाकीचेही आहेत, पण तू आमचा सगळ्यात लाडका आहे, तू शेंडेफळ आहेस, असं म्हणत युगचं कौतुक करत असते. त्याचबरोबर रम्या आणि वसू तिथं असतात. काव्या म्हणत असते की चला, म्हणजे आता युगच्या सेलिब्रेशनसाठी पण, म्हणजे युगने जे काही केले अचीव केलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा पार्टी झाली पाहिजे, जशी माझ्या आणि जीवाची झाली होती. आणि अचानक स्वतःच थांबते आणि तिच्या या वाक्यावरती मात्र रम्या आणि वसूला खळखळून हसू येतं. ऑब्विसली येणारच आहे ना, कारण त्यांनीच तर त्या पार्टीचा बँड बाजा केलेला होता. ती पार्टी डिस्ट्रॉय केलेली होती त्या दोघींमुळे, तर एवढं सगळं वाटोळं झालेलं होतं. खूप छान असा तो दिवस होता सगळ्यांच्या आयुष्यातला, परंतु त्या दिवसाचं वाटोळं मात्र या दोघींनी केलेलं होतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र या दोघी जणी खूपच हसत असतात. तेव्हा काव्या शांत राहते, सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा इकडे मानिनी म्हणत असते की माझा लाडोबा आलेला आहे, खरंच हा माझ्यासाठी ना खूप आनंदाचा दिवस आहे, असं म्हणत मानिनी त्याचं कौतुक करत असते. तेव्हा पार्थ सुद्धा तिथं असतो, त्यालाही त्या गोष्टी आठवत असतात आणि त्यालाही त्या गोष्टींचा त्रास होत असतो. इकडे मात्र काव्या म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, सणासुदीच्या दिवशी भावंड एकत्र येणं, सगळ्यांनी आनंदात वेळ घालवणं ही गोष्टही तेवढीच महत्त्वाची असते, असं म्हणत मानिनी कौतुक करत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी तेवढ्यात तिथं आलेली असते. काव्या इमोशनल झालेली असते आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते की खरंच म्हणजे युग, तुझ्या नशिबात एका भावाबरोबर तरी हे सेलिब्रेशन करणं आहे, त्यामुळं तू काळजी करू नकोस. आणि तेवढ्यातच नंदिनी तिथे येते आणि नंदिनी आलेले पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. सगळेजण पाहत असतात आणि नंदिनी पण तेवढीच खुश असते. त्यासोबतच मानिनी म्हणत असते की नंदिनी, आणि थांब 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 न, अशी कशी लगेच आत आलीस, थांब जरा, औक्षणाचं ताट आणू दे, असं म्हणत मानिनी तिला थांबायला सांगते. आणि काव्या तर धावत गेलेली असते आपल्या लाडक्या नंदिनी ताईला भेटण्यासाठी, कारण खूप दिवसानंतर ती नंदिनी ताईला भेटत असते. त्याहीपेक्षा तिला आनंद या गोष्टीचा झालेला असतो की आपली नंदिनी ताई आलेली आहे, ही गोष्टच खूपच सुखद तिला वाटत असते. त्यासोबतच काव्याच्या हातातला तो बोका मात्र काव्या सोडत नसते. मग मानिनी म्हणते तेव्हा नंदिनी म्हणते की नाही आई, कशाला औक्षणाचं ताट वगैरे, आणि मी तुम्हाला भेटायला आले, कसं माहितीये का, आज सणासुदीचा दिवस आहे आणि तुमची सून तुम्हाला भेटायला आलेली नाहीये असं व्हायला नको ना, म्हणून मी तुम्हाला भेटायला आली आहे, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते ठीक आहे, तेवढ्यासाठी तर तुला यावं वाटलं ना, या गोष्टीचा सुद्धा मला आनंद आहे, असं मानिनी तिला सांगत असते. बर चल आत चल, असं म्हणत तिला आतमध्ये घेऊन येऊ लागते. खरं तर या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या असतात.
काव्या सुद्धा पाहत असते, कारण काव्याला बरं वाटत असतं की ॲटलिस्ट नंदिनी ताई आली आहे, ही गोष्ट सुद्धा खूप चांगली असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काव्या म्हणत असते की नंदिनी ताई, खरंच तू कशी आहेस ग, असं ती बोलते. आणि मग काव्या नंदिनीचा हात हातात घेते. इकडे पार्थ, त्याचबरोबर मानिनी, युग आणि आशाताई ह्या सगळ्यांना खूप भारी वाटत असतं. मग मानिनी नंदिनीचा हात पकडते, सोप्यावर येऊन बसते. तिथंच काव्या सुद्धा बसलेली असते. नंदिनी हसत खेळत छान अशा गप्पा चालू असतात आणि त्याचसोबतच नंदिनी त्यांच्याबरोबर वेळ घालवत असते. इकडे नंदिनी पार्थला विचारते, पार्थ कसे आहात? पार्थ म्हणतो की हो. मग नंदिनीला पार्थ विचारतो, जीवा कसा आहे? तेव्हा नंदिनी म्हणते बरा. झालं. तेवढं ऐकल्यानंतर लगेचच आता रम्या आणि वसूने तोंड घालायला सुरुवात केलेली असते. रम्या म्हणते, बरा कसा म्हणतेस ग? मला सांग, त्या रिक्षामध्ये त्याचे पायही पुरत नाही, जागा पुरत नाही, त्याच रिक्षामध्ये तो झोपतो, बाहेर उघड्यावरती तो आंघोळ करतो, थंडीने गारठून गेलेला असतो, आणि तू बराय म्हणून सांगते? त्या वॉचमनच्या डब्यातला तो खातो. आणि या दोघींना मात्र खूप आनंद झालेला असतो. चला, आयती संधी मिळालेली आहे ना, असं म्हणत ह्या दोघी पण ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतात ते मात्र खूपच भयानक असं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणते, तू असं कसं म्हणू शकतेस ग बरा आहे? कारण तो बरा नाहीये, आम्हाला माहिती आहे ना तो कशा परिस्थितीत राहतोय. तो देशमुखांचा मुलगा आहे आणि फक्त तुझ्यामुळं तो अशा परिस्थितीमध्ये राहत आहे, असं त्यांचं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे काव्या, मानिनी सगळेजण थाडकन उठतात आणि आता मात्र बँड वाजणार असतो रम्या आणि वसूचा. तेवढ्यातच नंदिनी सगळ्यांना शांत करते आणि म्हणते, एक मिनिट, असं म्हणत नंदिनी आता स्वतः उठते आणि म्हणते की कसं आहे माहिती आहे का, सणासुदीचे दिवस आहे, तुम्ही काय काय केलं हे तुम्हाला पण माहिती आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. कसं आहे, माझं आणि पार्थ यांचंही लग्न ठरलेलं होतं. आम्ही दोघांनीही एकमेकांबरोबर वेळ घालवला. आम्ही दोघांनीही एकमेकांसोबत स्वप्न पाहिली आणि जीवा आणि काव्याने सुद्धा तेच केलं. फक्त आम्ही राजरोसपणे ह्या गोष्टी केल्या आणि त्या दोघांनी लपून छपून केल्या, एवढंच ना. पण कसं आहे, त्या दोघांनी हे सगळं ॲक्सेप्ट करून ते दोघेजण पुढे चाललेले आहेत. आम्हाला दोघांना ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि आमच्या होकाराची वाट बघत आहेत. पण कसं आहे, तुम्ही जे काही बोलताय त्यामुळं तुम्हाला वाटत असेल आमच्यावरती त्याचा परिणाम होईल, पण ते पूर्णपणे चुकीचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही तुमच्या लक्षात येत नसेल तर मी सांगते, ते म्हणजे तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते दोघंही आमच्या होकाराची वाट बघतायत. आम्ही काय होकार देणार आहे, काय करणार आहे, याच्यासाठी ते वाट बघत आहेत. त्यामुळं तुम्ही याच्यामध्ये न पडलेलंच बरं. आणि तुम्हाला कशाला कळणार आहे की त्यामध्ये काय गोष्टी आहेत आणि कशा होऊ शकतात. असं म्हणत नंदिनीने त्या दोघींची चांगलीच हवा काढलेली असते आणि दाखवून दिलेलं असतं की नंदिनी काय चीज आहे. म्हणजे नंदिनी बोलून नाही करून दाखवते, असं म्हणणाऱ्या नंदिनीने आज ज्या पद्धतीने गोष्टी हँडल केलेल्या असतात त्या मात्र खरंच खूपच पाहण्यासारख्या असतात. म्हणजे नंदिनी पण असं उत्तर देते हे रम्या आणि वसूला माहिती आहे, कारण ह्या दोन बहिणी म्हणजे काही साध्या नाही आहेत, वाट तर लावणारच, हे सगळं त्यांना माहितीच असतं. इकडे आता जीवाकडे शारदा येते आणि त्याच्यासाठी गुळपोळी आणलेली असते आणि त्याला गुळपोळी देते आणि म्हणते, हे घ्या, तुमच्यासाठी आहे, आणि त्याला खाऊ घालते, संक्रांतींच्या शुभेच्छा देते. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ती सांगू लागते की हे बघा कसं आहे, नंदिनी जरा बाहेर गेलेली आहे. इकडे काव्या आणि मानिनी बोलत असतात. काव्या म्हणते की आई, तुम्ही नंदिनी ताईला पण ते द्या ना, मला दिलं होतं ते. म्हणजे काव्याचं असं म्हणणं असतं की नंदिनीला पण ती साडी आणि हलव्याची दागिने द्या. हे म्हटल्याबरोबर का नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं? मानिनी म्हणते, हो हो देणार आहे, मी तिला पण देणार आहे, असं काव्याला सांगू लागते. काव्या म्हणते, थांब ग, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, असं म्हणत बोलू लागते. इकडे नंदिनी म्हणत असते की मी निघते हा. मग इकडे त्या दोघांनाही ती बोलत आहे तेव्हा मात्र मानिनी तिथे येते आणि मग काळ्या रंगाची साडी म्हणते की हे घे, तुमच्या दोघींसाठीही मी आणलेली होती, आणि हे हलव्याचे दागिने, तर ही साडी नेस, हे हलव्याचे दागिने घाल आणि फोटो काढा छानपैकी. पण आणखी एक तुला सांगायचं होतं, हा जो कुर्ता आहे ना तो मी जीवासाठी घेतलाय, त्याला देशील ना ग? तेव्हा काव्या म्हणते, देईल ना, का नाही देणार, तिथंच तर चालली आहे ती, देईल जीवाला, द्या तुम्ही तिच्याकडे. काव्याचं मात्र भारी असतं, उत्साह असा ओसंडून वाहत असतो. काव्या म्हणजे नॉन स्टॉप बुलेट ट्रेनच असते. तेव्हा नंदिनीचा होकार यायच्या आधी काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, द्या हो तुम्ही, देणार आहे ती, असं सांगते.
आणि मग मानिनी जीवासाठी जो कुर्ता आहे तो नंदिनीच्या हातामध्ये देते. नंदिनी तो कुर्ता घेते आणि नंतर मानिनीला नमस्कार करते. मानिनीनं तिच्यासाठी जे आणलेलं आहे ते सगळं तिला दिलेलं असतं. आणि इकडे नंदिनीला खरं तर बरं वाटलेलं असतं. कुठंतरी आज तिला काव्याचं आयुष्य मार्गी लागलेलं, जीवासुद्धा म्हणजे जीवा तिकडे तिच्यासाठी धडपडत आहे हे सुद्धा तिला जाणवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पार्थ आणि काव्या हे दोघंही एकत्र येऊ लागलेले आहेत. आमच्या बोक्याला नक्कीच काव्या जिंकेल असं इकडे मानिनीने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर मानिनी सांगते की अशीच येत जा गं, बरं वाटलं आलीस ते, असं म्हणत मानिनी इकडे नंदिनीचं कौतुक करत असते. तेव्हा काव्या म्हणत असते की हो. मानिनी म्हणते मला काय हवंय गं, माझ्या दोन्ही सुना एकत्र असल्या पाहिजेत, माझ्या दोन्ही सुना आनंदी असल्या पाहिजेत, एवढंच मला हवं आहे असं इकडे काव्याच्या समोर मानिनी सांगत असते. तेव्हा काव्या म्हणते काळजी करू नका, तुमच्या दोन्ही सुना एकत्र असणार आहेत आणि तुमच्यासोबत असणार आहेत. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रम्या, वसू आणि युग तिघही आता पतंगबाजी करण्यासाठी टेरेसवरती आलेले असतात आणि तिघही असतात. तर युगला मात्र रम्या इथे वेड्यात काढत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ती म्हणत असते अगं आई ढील दे ग जरा, ढील दे. तेव्हा मात्र वसू म्हणते की अगं आयुष्यभर तुलाच ढील देत आली, दुसरं काय करते मी सांग, तुझ्यासाठीच तर सगळं काही करते मी, असं म्हणत ती तिला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पार्थ त्या दोघींकडे पाहत असतो आणि पार्थ सुद्धा तिथं आलेला असतो. तर त्याला युग म्हणत असतो की काय हे देशमुख बॉईज, बघितलं ना या रम्याने माझी पतंग कापली आणि काय हे सगळं बघ बरं, आपण नाहीये ना एकत्र म्हणून असं होतंय, चल बरं आपण दोघं जण. मग इकडे पार्थला जीवासोबतचे प्रसंग आठवू लागतात. जीवासोबत तो किती खुश असायचा, त्यांच्या दोघांमधलं भावाभावाचं नातं कसं होतं. जीवासुद्धा घासातला घास पार्थला भरवायचा, पार्थसाठी वाटेल ते करायची जीवाची तयारी असायची, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे रम्या म्हणत असते एवढं काय रे, कन्नी कापली ना मी तुझी, मग एवढं काय त्याच्यामध्ये, असं म्हणत त्याला बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे नंदिनी आलेली असते. नंदिनीकडे आता मानिनीने कुर्ता दिलाय. नंदिनीला असं झालेलं असतं कधी एकदा जीवाला कुर्ता देते, पण इकडे शारदाने मात्र जाताना जीवाच्या हातात चावी दिलेली असते आणि सांगितलेलं असतं आम्ही दोघं बाहेर चाललोय, गुड्डूला पण मी बाहेर पाठवलेलं आहे, तुम्ही दोघं जण वेळेचा सदुपयोग करा, ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. जीवा म्हणालेला असतो अरे वा, चालेल चालेल, वेळेचा सदुपयोग करतो, असं तो म्हणू लागलेला असतो. आणि इकडे नंदिनी जीवाला शोधत असते. तेव्हा जीवावरून म्हणत असतो नंदिनी ये ना, असं म्हणत तो बाल्कनीत आलेला असतो आणि नंदिनी त्याच्याकडे पाहत असते. नंदिनी विचार करू लागते की हा वरती कसा गेलेला आहे. नंदिनीला खरं तर जीवाचा सहवास हवा असा वाटत आहे, पण तरीही कुठंतरी ते फोटो यांनी लपवलेलं सत्य, त्यापेक्षाही आपण आपल्या बहिणीला तिचं प्रेम मिळू देऊ शकलो नाही हे गिल्ट नंदिनीला त्रास देत असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.